विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विठ्ठल 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरापीठनिलये सरस्वती नमोऽस्तुते सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं मुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गंगातरंगरमणीय जटाकलापं गौरी निरंतर विभूषित वामभागं नारायण प्रिय मनंगमदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं महायोगपीठे तदेवीमरथ्यां वरं मुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
बाबाजी सद्गुरु दास को पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदू श्री चरणा श्री गुरुंजय ते नमस्कारोनी आता विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य देहू निवासी वैराग्याचे शिरोमणी तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय संतांची वैष्णवांची लक्षणं धर्म सांगतात। संत कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं, वैष्णव कुणाला म्हणावं। विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ज्यांच्या दृष्टीमध्ये हे जगत रूपानं अनुभवाला न येता विष्णू रूपानं अनुभवाला येतं त्यांना वैष्णव म्हणावं। ज्यांच्या दृष्टीमध्ये भेद आणि अभेद भ्रम आहेत अमंगळ आहेत त्यांना वैष्णव म्हणावं। त्यानंतर तुकोबराय उपदेश सुद्धा करतात। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा। हे भगवंताच्या भक्तांनो ऐका आणि जीवनामध्ये खरं हित साधा। खरं हित असणारा भगवंताची देवाची प्राप्ती ती देवाची प्राप्ती करा। भगवत प्राप्ती करता चालत असताना मार्गक्रमण करत असताना काही नियम तुकोबराय सांगतात। कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे म्हणजे आपल्याकडून कोण्याही जीवाचा मत्सर घडू नये, निंदा द्वेष घडू नये, कोणाचाही मत्सर न करणं हे त्या परमात्म्याच्या पूजनाचं वर्म आहे। आणि जर का आपण एखाद्याचा मत्सर केला, द्वेष केला, निंदा केली तर त्या भगवंताचा मत्सर केल्याप्रमाणे, द्वेष केल्याप्रमाणे, निंदा केल्याप्रमाणे आहे। त्याला उदाहरण दिलं तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे। जसं शरीराला असणारी इंद्रिय अवयव कोण्याही अवयवाला होणारा सुख असेल दुःख असेल त्याचा परिणाम जीवावरती होतो, त्याप्रमाणे कोण्याही जीवाचा मत्सर केला तो त्या देवाचा मत्सर केल्याप्रमाणे होतो। विठ्ठला विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्ता या नात्याने द्यावासा अल्पसा परिहरतो असा मौजे हदगाव या गावामध्ये भगवंताच्या असीम कृपेने थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादाने भगवान मारुतीरांचा जन्मोत्सव हनुमान जन्मोत्सवाच्या प्रित्यर्थ निमित्त चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा तुळशी राम कथा ज्ञानयज्ञ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकाराचे कीर्तन आपण दररोज श्रवण करत आहात। झी टॉकीजला ज्यांची कीर्तन ऐकली त्यांची प्रत्यक्ष कीर्तन आपल्याला ऐकायला भेटणार आहेत। असे सुंदर सुंदर कीर्तन श्रवण करत आहात। हरिभक्त परायण या कार्यक्रमाचे संयोजक असणारे मार्गदर्शक असणारे अशोक महाराज पुरी यांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करत आहात। अनेकविध प्रकारची चालणारी साधना आणि त्या
अनेक साधनापैकी एक साधना म्हणजे कीर्तन रूपी श्रवणाची साधना। आणि या कीर्तन साधनापैकी आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थांच्या वतीने, कार्यकर्ते मंडळीच्या वतीने हरिभक्तपरायण अशोक महाराजपुरी यांचा फोन झाला आणि त्यांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आली। आणि आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी उत्तम अशा प्रकारची सर्व गुणीजन मंडळी, ज्यामध्ये दगडू बाबा असतील, पात्रगावकर काका असतील, मरडस गावकर बाबा महाराज असतील, त्यांचे आणखी सहकारी असतील, परिसरातून आलेली सर्व गुणीजन मंडळी, सदा हरिभक्तपरायण अशोक महाराज उपस्थित आहेत। याच गावचे भूमिपुत्र असणारे एवा कीर्तनकार दिगंबर महाराज उपस्थित आहेत, माझ्यासोबत आलेले नवनाथ भाऊ उपस्थित आहेत। तसेच आपल्या भागाचं वैभव असणारे मृदंग महामेरू असणारे सुरेशभाऊ पात्रीकर, त्यांची आपल्याला साथ लाभणार आहे। माझ्या डाव्या बाजूला युवा मृदंगाचार्य आहेत। आणखी परिसरातून आलेली सर्व गुणीजन मंडळी, महाराज मंडळी, गायक मंडळी, वादक मंडळी, देवावर, संतावर, धर्मावर, देशावर प्रेम करणारी धर्मप्रेमी सज्जन, भक्ती माता, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये ही सेवा करायची। विठाला विठाला विठाला। गेल्या अनेक वर्षापासूनची असणारी परंपरा, या परंपरेचा प्रारंभ म्हणजे फार वर्षापूर्वीचा प्रारंभ माझे सरपंचांनी सांगितलं की आम्ही लहान असताना प्रारंभ झालेला आणि गावकऱ्यांच्या संकल्पातून प्रारंभ झाला। एक माकड वानर पिसळलेलं कोणालाही चावत होतं। मग गावकऱ्यांनी संकल्प केला की आम्ही मारुतीरायाच्या जन्मोत्सवापासून कार्यक्रमाचं आयोजन करत जाऊ। आणि मग तो ताप असणारा शांत झाला आणि तेव्हापासूनची असणारी चालत असणारी परंपरा आणि दररोजची कीर्तन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नंतर आपल्याला केव्हाही ऐकता येतील अशा प्रकारचे धूम मराठी पेज आहे, गोडी कीर्तनाची आहे, अस्सल कीर्तनकार आहे, असे 2-3 यूट्यूब चॅनल आहेत। याला आपण नंतर कीर्तन श्रवण करू शकता। रामेश्वर पळ, महेश पळ हे त्या ठिकाणी शूटिंग करत आहेत। गावातील ज्ञानेश्वर नखाते यांची त्याला साथ आहे, मदत आहे। आणि हे कीर्तन आपल्याला पुन्हा पुन्हा श्रवण करता यावीत याकरता ज्या चॅनलची मी नावं सांगितली ती चॅनल आपण आपल्या मोबाईलमध्ये टाईप केल्यानंतर ते येईल आणि आल्यानंतर ते कीर्तन येईल, त्याला सबस्क्राईब करावं लागतं। ज्यावेळेस सबस्क्राईब कराल त्याचे सदस्य व्हाल त्या चॅनलचे, आणि मग ज्या वेळेस त्या चॅनलवरून जे काही टाकण्यात येईल त्याची नोटिफिकेशन सूचना आपल्याला येईल आणि ती पुढची त्यांच्याद्वारे टाकल्या जाणारी कीर्तन सुद्धा आपल्याला श्रवण करायला, ऐकायला भेटतील। आणि त्यांची शूटिंग सुद्धा चालू आहे। आपण सर्व उपस्थित गावकरी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये ही सेवा करायची। विठाला विठाला विठाला। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांची लक्षणं, वैष्णवांची लक्षणं, धर्म म्हणा, लक्षण म्हणा सांगत आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या गाथाच्या माध्यमातून अनेकविध प्रकारचे अभंग लिहिले। त्या अभंगामध्ये एक प्रकरण आहे संतपर प्रकरण। ज्या प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संत सांगितले, तसं तुकोबारायांनी गाथ्याच्या माध्यमातून नुसते संत सांगितले असं नाही आहे। नामपर प्रकरण आहे, मागणीपर प्रकरण आहे, अद्वैतपर प्रकरण आहे, बाळक्रीडा प्रकरण आहे, उपदेशपर प्रकरण आहे। त्यापैकी एक प्रकरण आहे संतपर प्रकरण। ज्या प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संत सांगितले 3 माध्यमाच्या द्वारे। संत सांगितले चरित्राच्या द्वारे, संत सांगितले महिमेच्या द्वारे आणि संत सांगितले लक्षणाच्या द्वारे।
आणि आपण आपल्या जीवनामध्ये संत जाणून घेतले पाहिजेत या तिन्ही प्रकाराच्या द्वारे. म्हणजे आमचा काय फायदा, आम्ही संत जाणून घेतले, चरित्र जाणून घेतलं, संतांचं महिमा जाणून घेतला, लक्षणं जाणून घेतली, फायदा काय? कारण मनुष्याचा स्वभाव कसा आहे, प्रयोजनम अनुद्देश्य मंदोपी न प्रवर्तते. आम्ही तर शाणी माणसं आहेत. का संतांचं चरित्र ऐकावं, का संतांचा महिमा ऐकावा, का संतांची लक्षणं ऐकावी? संतांचं चरित्र आपल्या जीवनामध्ये फार बहुमोलाचं उपयोगी आहे. म्हणजे कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस काही सुखदुःखादी घटना घडतात, मान अपमान जीवनामध्ये घडतो, हानिलाभ जीवनामध्ये प्राप्त होते, त्या काळामध्ये आपलं मन खचल्या जातं, दुःखी होतं, कष्टी होतं, त्रास होतो. कोणी आपल्याला शिवीगाळ केली, अपमान केला, काही खालीवरी बोललं, आपला चेहरा पडतो, आपलं मन दुखावलं जातं, मनाला त्रास व्हायला लागतो. आणि अशा वेळेस, अशा परिस्थितीमध्ये आपल्या डोळ्यासमोर एखाद्या साधूचं, एखाद्या संतांचं चरित्र जर डोळ्यासमोर असेल, आपल्याला होणारं दुःख, होणारा त्रास कुठंतरी कमी व्हायला मदत होते. म्हणजे कशा प्रकारे आपल्याला कोणी केली, शिवीगाळी केली, दुःख झालं, जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्यावेळेस आपल्या लक्षात येईल, ज्यांना आपण जगद्गुरु तुकोबराय म्हणतो, ज्यांच्या गाथ्यांचं अध्ययन करतो, ज्या तुकोबरायांना अख्खं जग मानतो, त्या तुकोबरायांना सुद्धा लोकांनी सोडलं नाही, त्यांना सुद्धा शिवीगाळ केली, त्यांना सुद्धा मारलं. जगद्गुरु तुकोबरायांनी मंबाजी बुवांनी काठ्याने मारहाण केली. मग तुकोबरायांशी जग असं वागू शकतं तर आपण तुकोबरायांच्या पायाची धूळ होण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत. मग आपल्याला चार शब्द कोणी जास्त बोललं, आगाव बोललं, तर आपल्याला एवढं दुःख का वाटावं, एवढं कष्ट का व्हावं? साधूचं चरित्र, संतांचं चरित्र डोळ्यासमोर असेल तर जीवनावरती होणारे सुखदुःखाचे आघात, त्या आघाताचा होणारा परिणाम कुठंतरी कमी व्हायला मदत होते. कोणत्याही साधूचं चरित्र ज्ञानोबा आहे, भिक्षा मागायला जायचे, भिक्षा मागायला गेल्यानंतर कोणी झोळीमध्ये माती टाकायचं, कोणी शेण टाकायचं, परंतु ज्ञानोबारायांनी कधी नजर वर करून सुद्धा कोणाकडे पाहिलं नाही. साक्षात महाविष्णूचे अवतार होते, नजर वर उचलून करून पाहिला असता एखादा जळून भस्म झाला असता, परंतु नाही, संतांचा अवतार त्या करताना सहनशीलता संतांनी शिकवली. जी सहनशीलता संतांच्या जीवनामध्ये आहे, ती संतांची सहनशीलता आपल्या जीवनामध्ये आली तर किती लाभ होईल, हे संतांचं चरित्र पाहून आपल्या जीवनामध्ये बदल घडून येऊ शकतो. चलता चलता कोणी रस्त्यावरून आपल्या मुखामध्ये असणार तंबाखू म्हणा, पान म्हणा, गुटखा म्हणा, मटेरियल जे काही असेल, कोणी पिचकारी मारली आणि आले आपल्या कपड्यावर, कुणाच्या पॅन्टवर आली, कुणाच्या धोतरावर आली, कुणाच्या शर्टवर आली, आपण काय करतो? शांत राहतो का? क्रोधावतो, रागवतो, तुला दिसत नाही का? माणसाच्या अंगावर थुंकतो का? आणि अशा प्रकारे आपण क्रोधित झाल्यानंतर जर आपल्या डोळ्यासमोर नाथ महाराजांचं, एकनाथ महाराजांचं चरित्र असेल, नाथ महाराजांच्या अंगावरती जाणून बुजून थुंकल्या गेलं, कळत नकळत अवस्थेमध्ये त्या ठिकाणी थुंका गेलेला नव्हता. एकदा नाही, दोनदा नाही, 108 वेळा तो यवन अंगावर थुंकला. नाथ महाराज येऊन अंगावर थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला. अंगावरी थुंकला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला.
यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवोनी मुक्त केला. अरे म्हणले आज तर तुझ्यामुळं 108 वेळा मला गंगेचं स्नान घडलं. दररोज एकदा घडायचं. कुठं नाथ महाराजांचं जीवन आणि कुठं आपलं जीवन, संतांचं जीवन, संतांचं चरित्र डोळ्यासमोर असेल, मग त्यांचं व्यावहारिक चरित्र असेल किंवा पारमार्थिक चरित्र. चरित्र दोन प्रकारचं असतं. संत कुण्या कुळामध्ये जन्माला आले, त्यांचं आईचं नाव काय, वडिलाचं नाव काय, मुलाचं नाव काय, पत्नीचं नाव काय, त्यांच्या घराण्याचं वंशाचं त्या ठिकाणी काय परंपरा आहे, हा एक परिचय. आणि दुसरा परिचय आहे त्या साधूनं, त्या संतानं काय साधना केली, कशा प्रकारचा अनुभव अनुभूती त्यांना देवाची आली. म्हणजे कोण्याही प्रकारचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपल्या जीवनामध्ये लाभच आहे. साधूचं सांसारिक चरित्र पाहून आपण जर जीवन जगलं, आपला संसार सुधरेल. साधूचा परमार्थ पाहून, पारमार्थिक चरित्र पाहून, आध्यात्मिक चरित्र पाहून जर आपण ते चरित्र जर आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर आपला अध्यात्म सुधरेल, आपला परमार्थ सुधरेल. म्हणून साधू संत चरित्राच्या द्वारे जाणले पाहिजे. दुसरा प्रकार सांगितला महिमा. महिमेच्या द्वारे संत जाणले गेले पाहिजेत. म्हणजे महिमा म्हणजे त्यांच्याविषयी असणारी विशेषता जाणून घेणं, म्हणजे महिमा जाणून घेणं. महिमा शब्दात दोन प्रकारची सांगितली. म्हणजे कशा प्रकारचे दोन प्रकार, म्हणजे आपण सर्वजण ज्ञानोबरायांना मानतो. असा एकही व्यक्ती नाही की जो ज्ञानोबरायची श्रद्धा ठेवत नाही. परंतु ज्ञानोबरायांना मानण्याच्या पाठीमागे दोन प्रकारचे लोक असतात, दोन प्रकारच्या कारणांनी त्यांना मानतात. जगामध्ये असा एक वर्ग आहे, ज्ञानोबराय का मोठे आहेत, म्हणजे ज्ञानोबरायांनी भिंत चालवली म्हणून ज्ञानोबराय मोठे आहेत. ज्ञानोबरायांनी रेड्यामुखी वेद बोलविले म्हणून ज्ञानोबराय मोठे आहेत. परंतु दुसरा एक वर्ग आहे, ज्ञानोबराय का मोठे आहेत, म्हणजे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ज्ञानोबराय मोठे आहेत. ज्ञानोबरायांनी अमृत अनुभवलेला, अभंग लिहिला, हरिपाठ लिहिला म्हणून ज्ञानोबराय मोठे आहेत. ज्ञानोबरायांचा महिमा एक चमत्कार पाहून त्या ठिकाणी महिमा जाणतात, ओळखतात. ज्ञानोबरायांना एक त्यांच्या वाङ्मयाकडे, त्यांच्या त्यागाकडे, त्यांच्या तपाकडे पाहून त्यांचा महिमा जाणतात. म्हणजे कोण्या का महिमेला जाणून साधूकडे जायला पाहिजे, साधूचा महिमा जाणून साधूकडे जायला पाहिजे, साधूचं सानिध्य त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. चमत्काराकडे पाहून जा, त्यांच्या तपाकडे पाहून जा, त्यांच्या संत वाङ्मयाकडे पाहून जा, त्यांच्या ज्ञानाकडे पाहून जा, परंतु संताकडे जा. कारण संतांचा महिमा जोपर्यंत आपण जाणणार नाही तोपर्यंत संताकडे जाणार नाहीत. म्हणून संत महिमेच्या द्वारे जाणले पाहिजे. दुसरं सांगितलं, संत लक्षणाच्या द्वारे जाणले पाहिजेत. म्हणजे लक्षण सुद्धा दोन प्रकारची. विठाला विठाला लक्षण कशाला म्हणावं, अनेक व्यक्तीतून एखाद्या व्यक्तीला वेगळं करायचं, त्याकरता त्याच्या खानाखुणा त्याला लक्षण म्हटलं जातं. न्यायशास्त्रामध्ये लक्षणाचं लक्षण केलं. असाधारण धर्मो लक्षणम अधिव्याप्ती अव्याप्ती असंभव दोषत्रय शून्यत्वम. ज्याच्यामध्ये अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव नावाचा दोष नाही, आणि जो असाधारण धर्म आहे, असाधारण म्हणजे ज्याचं लक्षण करत आहोत त्याच्यामध्ये जाणं, त्याच्या व्यतिरिक्त न जाणं, आणि ज्याचं लक्षण करत आहोत त्याच्या संपूर्ण भागामध्ये जाणं, त्याला म्हणतात संपूर्ण लक्षण, त्याला म्हणतात असाधारण लक्षण. म्हणजे संतांची लक्षणं किती प्रकारची, म्हणजे दोन प्रकारची लक्षणं, एक अंतरंग लक्षण आणि एक बाह्य लक्षण. बाह्य लक्षण कशाला म्हणावं, म्हणजे एखादा वारकरी संप्रदायातील साधू असेल, संत असेल, आपल्या दृष्टीसमोर, डोळ्यासमोर काय असतं, धोती धारण केलेली, गुरुशर्ट धारण केलेले, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत, डोक्यावरती फेटा किंवा टोपी आहे, उभा गंध लावलेला आहे, पताका घेतलेली, आपण म्हणतो कोणीतरी साधू, कोणीतरी महाराज आहे. तुळशी माळ घाला गोपी चंदन केला, तुळशी माळ घाला गोपी चंदन केला, तुळशी माळ घाला गोपी चंदन केला, तुळशी माळ घाला गोपी चंदन केला. वैष्णव
तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा बाह्य लक्षणाच्या द्वारे आपण साधूला जाणतो, साधूला ओळखतो, परंतु साधू संतांच्या बाह्य लक्षणाला तेवढं महत्व दिलं नाही. म्हणजे का दिलं नाही? म्हणजे बाह्य लक्षण पाहून जर साधू डरवण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतो, कधीतरी केव्हा तरी कुठेतरी धोका होऊ शकतो. म्हणजे धोका झाला का कुणाला? म्हणजे झाला. माता सीतेला धोका झाला. माता सीतेला म्हटलं साधू आला, भिक्षा वाढायला गेली. साधूच्या वेशामध्ये आलेला रावणानं सीतेचं अपहरण केलं. बाह्य वेशभूषा पाहून कधी धोका होऊ शकतो. अमरनाथ यात्रेमध्ये काही आतंकवादी साधूचा वेश धारण करून शिबिरामध्ये प्रवेश करतात आणि बॉम्बस्फोट घडवून आणतात. मिलिटरी मॅन त्या ठिकाणी शिबिर असतं, त्या लोकांसाठी भक्तांसाठी राहण्यासाठी बनवलेलं कडेकोट बंदोबस्त असतो. त्या शिबिरामध्ये प्रवेश करायचा, आपली बॅग चेक करावी लागते, शरीर कपडे सर्व चेक करतात. परंतु एखाद्या मिलिटरी मॅनला वाटलं साधू आहे, साधू पासून देशाला काय धोका, जा म्हणले बाबाजी, जा, तुमची बॅग नाही चेक करायची. आणि बाबाजीनं जर आपल्या बॅग मध्ये नेले बॉम्ब किती महाग पडतील. म्हणून बाह्य वेशभूषा पाहून साधू डरवण्याचा प्रयत्न केला, धोका होऊ शकतो. म्हणून साधू संतांनी बाह्य लक्षणाला तेवढं महत्व दिलं नाही, लक्षणाला महत्व दिलं ते अंतरंग लक्षणाला. आणि अशाच प्रकारचं एक साधूचं अंतरंग लक्षण, वैष्णवांचं अंतरंग लक्षण तुकोबरांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. विष्णुमाया जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमाया जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमाया जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमाया जग वैष्णवाचा वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे वैष्णवांचा धर्म, साधूंचा धर्म, संतांचा धर्म, संतांची लक्षणं, वैष्णवांची लक्षणं सांगितली. म्हणजे लक्षणाची गरज केव्हा पडते? म्हणजे एखाद्याची आपल्याला गरज आहे, त्याला शोधायचंय आणि त्याला शोधण्याकरता लक्षणाची गरज पडते. तुकोबरायांनी वैष्णवांची लक्षणं सांगितली, संतांची लक्षणं सांगितली. म्हणजे आम्हाला संतांची गरजच नाही, संताला शोधायचंच नाही, तर संतांची लक्षणं आम्ही का जाणून घ्यावी, तुकोबरायांनी आम्हाला का सांगावी?
ज्याची गरज असेल त्याला शोधू, ज्याची गरजच नाही त्याला शोधायचंच नाही. मग त्याची लक्षणं जाणण्याची गरज काय? म्हणजे आमचा संसार बिना साधूच्या मार्गदर्शनाशिवाय चाललेला, कोण्या साधूचं कोण्या संतांचं मार्गदर्शन आमच्या जीवनामध्ये नाही. आम्ही आमचा संसार चांगल्या प्रकारे जगतोय, परंतु नुसता संसारच करणं मानव देहाची सार्थकता नाही. मानव देहाला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करणं हा मानव देहाचा मुख्य उद्देश आहे. आणि त्या भगवंताची प्राप्ती करण्याकरता वेदानं सुद्धा साधू संतांनी सुद्धा सांगितलं, तुकाने जन्म आले ते सार्थक विठ्ठलाची कद खोली, विठ्ठलाची कद खोली. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील. या वेदानं सुद्धा एका वेद मंत्रामध्ये सांगितलं, ह्याचेद वेदीन अथ सत्यमस्ती न चेदिह वेदीन महते विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रत्यस्मात् लोकात् अमृता भवन्ति. म्हणजे जोपर्यंत तुमच्या हातामध्ये नरदेह आहे, म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत जर आपण देवाला जाणलं तर मानव देहाची सार्थकता इथे कर्तव्यता. आणि हा मानव देह असा संसारामध्ये आपण घालवला तो सांगितलं, न चेदिह वेदीन महते विनष्टी. जीवाला महान विनाशाला प्राप्त व्हावं लागतं. म्हणजे कोणता महान विनाश आहे? जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी तो महान विनाश सांगितला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. सर्वात मोठं नुकसान काय जर असेल तर पुन्हा पुन्हा जन्माला प्राप्त होणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, याच्यापेक्षा मोठं जगात नुकसान नाही. किती वेळा जन्माया किती भावे पाजीद, किती भावे पाजीद, किती भावे पाजीद. किती वेळा जन्माया किती किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. मानव देहाची सार्थकता देवाला जाणण्यामध्ये आणि त्या देवाला प्राप्त करण्याकरता साधू संतांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. भगवंताची प्राप्ती करायची, भगवंताकडे साक्षात आपण जाऊ शकत नाही. भगवंताकडे जाण्याकरता साधूंचं मार्गदर्शन संतांचं मार्गदर्शन लागतं. संतावीन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. म्हणजे संतांच्या मार्गदर्शनाशिवाय देवाची प्राप्ती नाही, भगवंताची प्राप्ती नाही असे वेदानं सुद्धा ग्वाही दिली. एका वेद मंत्रामध्ये सांगितलं, परीक्षा लोकान कर्मजितान ब्राह्मणो निर्वेद माया नास्त्य कृतकृतेन तद्विज्ञानार्थम स गुरुमेव विगच्छेत समित्पानी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. त्या भगवंताला जाणायचंय एकच उपाय सांगितला, स गुरुमेव अभिगच्छेत. त्याला गुरुला शरण जावं लागेल, साधूला संताला शरण जावं लागेल. साधू संतांच्या दर्शनाशिवाय देवाची प्राप्ती नाही. सद्गुरु वाचाने संसारी तारे, सद्गुरु वाचाने संसारी तारे. लसे
सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची निष्ठंग अनकोणी गुरूंचं संतांचं मार्गदर्शन म्हणजे गुरु संत साधू जे काही असतील ते आम्हाला काय सांगतात म्हणजे मार्गदर्शन करतात. कशातून मार्गदर्शन करतात म्हणजे कुण्या तरी वेदातले शास्त्रातले पुराणातले संत वाङ्मयातले उपदेश आम्हाला सांगतात, आम्हाला उपदेशित करतात. म्हणजे उपदेशच करतात ना, दुसरं तर काही करत नाहीत. मग आम्ही शिकलेलो, आम्ही आळंदीला जाऊ, पंढरपूरला जाऊ, काशीला जाऊ, हरिद्वारला जाऊ, वेद आमच्या घरी आणू, उपनिषद आमच्या घरी आणू, शास्त्र आमच्या घरी आणू, पुराण आमच्या घरी आणू, संत वाङ्मय आमच्या घरी आणू, आम्ही स्वतः वाचन करू. कोणताही ग्रंथ असला संस्कृतचा, प्रत्येक ग्रंथाचा अर्थ त्या ठिकाणी हिंदी, मराठी इत्यादी भाषामध्ये भेटतो. आम्ही तो अर्थ घरी आणून वाचू, ग्रंथ घरी आणून वाचू. कोण्या गुरुकडे कोण्या साधूकडे जायची गरज काय, ते ग्रंथातलं सांगतात ना. मग ग्रंथ आम्ही स्वतः वाचल्यावर नाही चालणार का? म्हणले नाही, स्वतः वाचल्यावर ग्रंथ नाही चालणार. स्वतः वाचून ज्ञान होईल, परंतु तो ज्ञान गुरुविना अनुभव कैसा कळे, गुरुविना अनुभव कैसा कळे. भावेवीन देव नकळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे. म्हणजे गुरु कोण्या तरी ग्रंथातून सांगतात, ग्रंथ आम्ही घरीच वाचन करू, घरी वाचन केलं ज्ञान होईल, परंतु ते ज्ञान शब्द ज्ञान असेल आणि शब्द ज्ञान हे अहंकाराला कारणीभूत ठरतं आणि अहंकाराला कारणीभूत ठरलेलं ज्ञान देवापर्यंत पोहोचू शकत नाही. शब्द जरी तेच असले, परंतु जोपर्यंत गुरुमुखातून आपण श्रवण करणार नाहीत तोपर्यंत त्याचा आपल्या मनावर म्हणा, जीवनावर म्हणा परिणाम होताना दिसणार नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे, सर्वस्वी श्री विठ्ठला विठ्ठला. ज्ञान बरोबर, परंतु ते जर मनामध्ये आणायचंय तर संताया भजावे, सरस्वती संतांच्या मार्गदर्शनाशिवाय संभव नाही. संतांचे संगती संतांची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते.
संतांच्या मुखातूनच शब्द ऐकण्याची गरज काय, शास्त्र ऐकण्याची गरज काय, स्वतः वाचल्यानं त्या ठिकाणी आम्हाला ज्ञान होणार नाही का? त्याकरता उदाहरण दिल्या जातं. म्हणजे खूप श्रीमंत सावकार होते, शेठजी होते, श्रीमंत माणूस होता. संरक्षणार्थ त्याच्याकडे एक बंदूक होती, फार मोठी बंदूक होती. घरी नोकर चाकर होते. एका नोकरानं पाहिलं आपल्या घराकडे, मालकाच्या घराकडे चोर येत आहेत. नोकर धावत धावत जातो मालकाकडे, मालक चोर आलेत. चोर आले म्हणलं की मालकाने आपली बंदूक काढली. नोकर म्हणतो, मालक बंदूक कशाला काढली? म्हणलं चोर आले, चोराला मारायचंय. म्हणजे बंदुकीनं थोडं चोर मारतात, चोर मारतात गोळीनं. म्हणजे हो तेही खरं, गोळीनं चोर मारतात. मग मुठभर गोळ्या माझ्याकडे द्या, मी चोराला मारतो. बंदुकीनं चोर मारत नाही, चोर मारतात गोळ्यांनी, आणि गोळ्या माझ्याकडे द्या मुठभर. त्यांनी मुठभर गोळ्या घेतल्या. खडे मारावे तसे एक एक गोळी फेकून मारतो, त्या गोळीनं मरेल. चोर गोळीनं मरतो ही गोष्ट सत्य जरी असली, परंतु ती गोळी जोपर्यंत बंदुकीतून जात नाही तोपर्यंत ती घात करू शकत नाही. त्याप्रमाणे शब्द जरी तेच असले, शास्त्र जरी तेच, संत वाङ्मय जरी तेच असलं, जोपर्यंत गुरुमुखातून आपल्या कानावरती येत नाही, संत मुखातून आपल्या कानावरती येत नाही, तोपर्यंत त्याचा परिणाम आपल्या मनावरती होत नाही. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये संत गरजेचे, संतांची गरज आहे. यासाठी संत पाये सेवावे, यासाठी संत पाये सेवावे, यासाठी संत पाये सेवावे, यासाठी संत पाये सेवावे, यासाठी संत पाये हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. भगवंताची प्राप्ती करायची तर संतांचं मार्गदर्शन जीवनामध्ये आवश्यक आहे. त्याकरता संत गरजेचे, त्या संतांना शोधायचंय आणि शोधण्याकरता त्या ठिकाणी संतांची लक्षणं जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून तो गोवरांनी संतांची लक्षणं सांगितले. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. म्हणजे वैष्णव कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं? म्हणजे ज्यांना हे जगत विष्णू रूपानं अनुभवाला येतं, दिसतं, त्यांना संत म्हणावं. म्हणजे हे आम्हाला उघड्या डोळ्यानं दिसणारं जगत साधू संतांना, वैष्णवांना कोणत्या रूपानं दिसतं? म्हणले विष्णू रूपानं दिसतं. म्हणलं हे कसं शक्य आहे? आम्हाला दगड, विटा, धोंडे, माती, शेत, दुकान, मकान, माणसं हे सगळं दिसतं, आणि त्यांना हे सगळं न दिसता त्यांना विष्णू रूपानं, ब्रह्म रूपानं अनुभवाला येतं. हे कसं आहे? देवानं साधूला, संताला, वैष्णवाला काही वेगळे डोळे दिले, ज्या डोळ्यानं त्यांना जगत दिसणार नाही आणि त्यांना हे देवच देव दिसेल. डोळे तेच आहेत, डोळे वेगळे नाही, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे आमचा दृष्टिकोन जगाकडे पाहण्याचा कोणता आहे आणि संतांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता आहे? आपण कार्याकडे पाहतो आणि संत कारणाकडे पाहतात, हा दृष्टीतला फरक आहे. हे दिसणारं जगत हे सर्व कार्यरूप आहे, आणि या कार्यरूप जगताचा आधार, कारण म्हणजे परमात्मा आहे.
ते कारणरूप परमात्म्याकडे पाहतात आणि आपण कार्यरूप जगताकडे पाहतो. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे कशा प्रकारे उदाहरण द्यायचं झालं, आपण सोनाराकडे गेलो. कोणाला जून महिना आहे, पाऊस पडला, शेतामध्ये पेरणी करता पैसे पाहिजेत. आपण काय करतो, घरातलं दागिने वगैरे ठेवतो, बँकमधून पैसे आणतो किंवा सोनाराकडे येतो, सोनाराकडून पैसे आणतो. आपण सोनाराला म्हणतो ह्या 4 अंगठ्या आहेत, ह्या पाटल्या आहेत, ही नथ आहे, अमुक आहे, वेगवेगळे अलंकाराची नावं सांगतो. परंतु सोनार म्हणतो हे सगळं सोनं आहे. आपण अलंकाराच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो आणि सोनार फक्त सोन्याच्या दृष्टीने पाहतो. अंगठी असेल, मंगळसूत्र असेल, नथ असेल, पाटले असतील, याच्यामध्ये अनिश्चित रूपानं सोनं भरलेलं आहे. तसं हे सर्व दिसणारं जगत, या जगतामध्ये सुद्धा तो परमात्मा भरलेला आहे आणि तो परमात्मा त्या ठिकाणी संत पाहतात आणि आपण कार्यरूप त्या ठिकाणी जगत पाहतो. विठ्ठला विठ्ठला. त्याच भगवंतापासून या जगाची उत्पत्ती आहे. म्हणजे मग आम्हाला केव्हा दिसेल हे जगत विष्णुमय? म्हणजे ज्यावेळेस आपण या जगाचा आधार असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला जाणू ओळखू, त्यावेळेस आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी जगत जगत रूपानं अनुभवाला न येता विष्णुमय जग अशा प्रकारचा अनुभव येईल. वृत्ती ही निवृत्ती झाली. विठ्ठला विठ्ठला. वेदांतामध्ये एक उदाहरण दिल्या जातं. काय उदाहरण दिल्या जातं? म्हणजे हे जगत विष्णू रूपानं कशा प्रकारे, हलक्याशा अंधकारामध्ये एखादा दोरीचा तुकडा पडलेला आणि त्या दोरीच्या तुकड्याला पाहिल्यानंतर एखाद्याला भास झाला आणि ओरडायला लागला, साप निघाला, दारामध्ये साप निघाला. बॅटरी आणा, काठी आणा, गोंधळ घरामध्ये निर्माण. एकानं काठी आणली, एकानं बॅटरी आणली आणि चमकवली त्याच्यावरती. अरे म्हणला हा सापणा, इथं दोरी आहे. राजू सारे पाकार भासलेले जगदंबर, भासलेले जगदंबर, भासलेले जगदंबर. रज्जू सर्पाकार भाशिले जगदंबर. म्हणजे त्या रज्जूला जोपर्यंत रज्जू रूपानं ओळखलं नाही, दोरीला दोरी रूपानं ओळखलं नाही, तोपर्यंत सापाचा भ्रम, तोपर्यंत सापाची भीती. ज्या दिवशी ज्या वेळेला दोरी दोरी रूपानं ओळखू आली, पुन्हा सापाची भीती नाही, सापाचं दर्शन नाही. तसं हे संपूर्ण दिसणारं जगत सापासारखं भासमान आहे. म्हणजे कशावरती भासत आहे? म्हणजे देवरूपी परमात्मरूपी अधिष्ठान सत्तेवरती हे जगत भासमान आहे. म्हणजे कधीपर्यंत आम्हाला दिसणार हे भासमान जगत? म्हणजे साप कधीपर्यंत दिसत होता? जोपर्यंत दोरी कळाली नाही तोपर्यंत साप दिसत होता. तसं जोपर्यंत आपल्याला परमात्मा कळणार नाही तोपर्यंत हे जगत जगत रूपाने अनुभवाला येणार आणि आपल्याला सुख दुःख देत राहणार. विठ्ठला विठ्ठला. भगवंत रूपी परमात्मा रूपी अधिष्ठान सत्तेवरती भासमान जगत आहे. ज्या दिवशी आपण परमात्म्याला ओळखलं, जगत जगत रूपानं अनुभवाला न येता ब्रह्म रूपानं विष्णू रूपानं अनुभवाला येईल. कारण नियम सांगितला शास्त्रामध्ये, ज्या अधिष्ठानावर ज्याचा अध्यास होतो तो अध्यास अधिष्ठान स्वरूप असतो. जसं तो दोरीवरती साप बसणारा, त्या सापाचं वेगळं काही अस्तित्व नव्हतंच, तसं परमात्मा रूपी अधिष्ठान सत्तेवरती भासणारं जगत, या जगाची सत्ता वेगळी सत्ता नाही, ती अधिष्ठान स्वरूप आहे. आणि अधिष्ठान परमात्मा असल्यामुळं त्याच्याद्वारे भाषित असणारं किंवा त्याच्याद्वारे उत्पादित असणारं जगत सुद्धा त्या ठिकाणी परमात्मा रूप आहे. एका जनार्दनी एकपणे उभा, एका
जनार्दनी पण उभा चैतन्याची शोभा शोभत माये जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथ 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 माये जगन्नाथ बाप जगन्नाथ एका जनार्दनी एक पण उभा चैतन्याची शोभा शोभतैसे संपूर्ण जगतामध्ये चैतन्याची दृष्टी परब्रह्माची दृष्टी परमात्म्याची दृष्टी भगवान विष्णूची दृष्टी होणं म्हणजे या जगाची अधिष्ठान सत्ता त्या परमात्म्याची ओळख होणं आणि त्या परमात्म्याची ओळख साधूंना झाली संतांना झाली वैष्णवांना झाली म्हणून त्यांना हे जगत जगत रूपानं अनुभवाला न येता त्या ठिकाणी विष्णू रूपानं अनुभवाला येतं. म्हणजे कशा प्रकारे मला शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या सत्ता सांगितल्या. एक प्रातिभासिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता कशाला म्हणतात? रात्री आपण झोपतो, झोपल्यानंतर स्वप्न पाहतो, स्वप्नामध्ये एखादं पैशाचं गाठोडं कोणी आपल्याजवळ आणून ठेवलं, स्वप्नामध्ये आनंद होतो. कोणी तलवार घेऊन आपल्या पाठीमागे लागलं, स्वप्नामध्ये दुःखही होतं. मात्र जागे झाल्यावर आपल्याला सांगावं लागत नाही की पैशाचं गाठोडं खोटं होतं म्हणून. आपण विचारत नाहीत कोणाला, अहो ते पैशाचं गाठोडं कुठं गेलं, तो तलवार घेऊन धावणारा माणूस कुठं गेला. आनंद किंवा भीती आहे स्वप्नामध्ये. स्वप्नातून बाहेर आलं, जागे झाले, स्वप्नाविषयी ना भीती आहे ना आनंद आहे. कारण आपल्याला माहिती स्वप्नीचे चैले जाईलला, या स्वप्नातलं खोटं असतं. हे कोणी शास्त्रानं येऊन कोण्या गुरुनं साधून येऊन सांगायची गरज नाही. हा आपला नित्याचा अनुभव आहे. म्हणले जसं स्वप्न खोटं वाटतं तेवढंच हे दिसणारं जगत सुद्धा खोटं वाटतं. म्हणलं हे कसं शक्य आहे? म्हणजे स्वप्न पाहत असताना स्वप्न खोटं आहे असं वाटतं का? तोपर्यंत ते खरंच वाटतं. जसं स्वप्न अवस्था आहे तशी ही जागृत अवस्था आहे, जिला व्यावहारिक सत्ता म्हटलं जातं. या व्यावहारिक सत्तेच्या वरची सत्ता पारमार्थिक सत्ता. त्या पारमार्थिक सत्तेवरती जीव पोहोचला की ही व्यावहारिक सत्ता सुद्धा तेवढीच खोटी वाटते जेवढं स्वप्न खोटं वाटतं. परंतु काय व्हावं लागतं? स्वप्नातून बाहेर यावं लागतं जागृत अवस्थेत, तेव्हा स्वप्न खोटं वाटतं. जागृत अवस्थेतून पारमार्थिक सत्तेमध्ये जावं लागतं, तेव्हा ही अवस्था हे जगत सुद्धा तेवढंच खोटं वाटतं, तेवढंच भासमान वाटतं जेवढं स्वप्न वाटतं. विठाला विठाला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. मला संतांच्या दृष्टीमध्ये भेद आणि अभेद भ्रम आहे आणि अमंगळ आहे. काय शब्द वापरला? भेदाभेद. भेदाभेद जरी शब्द एक दिसत असला तरी त्याचे 2 भाग होतात, भेद आणि अभेद. व्याकरणामध्ये एक सूत्र आहे, अकह सवर्णे दीर्घ. त्या सूत्राच्या द्वारे भेद आणि अभेद 2 शब्द एकत्र येतात आणि भेदाभेद शब्द निर्माण होतो. जसं भाव आणि अभाव, भावाभाव हा शब्द त्या ठिकाणी निर्माण होतो. भेद आणि अभेद भ्रम आहेत आणि अमंगळ आहेत. सर्वप्रथम आपण भेद पाहूया. म्हणजे भेद म्हणजे काय? भेद किती प्रकारचे भेद आहेत? म्हणजे अनेक प्रकारचे शास्त्रामध्ये भेद सांगितले. जीव ईश्वराचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, जीव ईश्वराचा भेद आहे. परंतु आता आपल्याला सर्व भेद नाही पाहिजे. आता आपल्याला एकच भेद पाहिजे, तो म्हणजे जीव आणि ईश्वरामध्ये असणारा भेद. जीव परब्रह्मामध्ये किंवा जीव ईश्वरामध्ये असणारा भेद पाहिजे. म्हणजे हा भेद भ्रम आहे आणि अमंगळ आहे. म्हणजे भ्रम कशामुळे आहे? भ्रम म्हणजे खोटा आहे म्हणून तो भ्रम आहे. म्हणजे खोटा कशामुळे आहे? कारण वेदानं सांगितलं जीवो ब्रह्मैव न अपरः. जीवच त्या ठिकाणी ब्रह्म आहे, जीवाचं वेगळं तत्व नाही.
म्हणून त्या ठिकाणी जीव आणि ईश्वरामध्ये दिसणारा भेद हा भ्रम आहे. विठ्ठला मले अमंगल काय मले जोपर्यंत आपल्या मनामध्ये भेद राहणार, ईश्वर जीवापासून वेगळा आहे तोपर्यंत आपल्या पाठीमाग जन्म मरण राहणार. पुनरपी जननम पुनरपी मरण हे कायम राहणार. म्हणून हा भेद अमंगळ आहे, जो जन्म मरणाला आपल्याला घालतो. म्हणून भेद त्या ठिकाणी अमंगळ आहे आणि खोटा आहे. म्हणून त्या ठिकाणी तो भेदाभेद भ्रम, तो भ्रम आहे. म्हणजे जीव आणि ईश्वर तुलना करा. जीवाची शक्ती काय आणि ईश्वराची शक्ती काय, जीवाचं ज्ञान काय आणि ईश्वराचं ज्ञान काय. जो ईश्वर सर्व जगाला जाणतो, सर्व जगाला ओळखतो, म्हणून त्या ईश्वराला एक नाव आहे. कोणी त्याला अभिज्ञ म्हणतो, कोणी त्याला सर्वज्ञ म्हणतो. परंतु जीवाचं ज्ञान पाहिलं, जीव अल्पज्ञ आहे. माणूस किती शिकला आयुष्य जरी घातलं एखादी विद्या शिकण्याकरता संपूर्ण विद्याचं ग्रहण करताच येईल असं काही नाही. कोणतंही ज्ञान असू द्या, संस्कृतचं ज्ञान असू द्या, एखादा विषय असू द्या, संपूर्ण जसं वैद्यकीय विभाग आहे. किती वर्ष आपण शिकत राहिलो म्हणजे सर्व प्रकारचे डॉक्टर बनू नाही. आयुर्वेदाचे वेगळे, होमिओपॅथिकचे वेगळे, ॲलोपॅथिकचे वेगळे. ॲलोपॅथिक मध्ये मग हृदयाचे वेगळे, डायबिटीजचे वेगळे, डोळ्याचे वेगळे, नाक कानाचे वेगळे. कितीतरी डॉक्टर आहेत, कितीतरी विभाग आहेत. संस्कृत मध्ये शिकायचं, वेदांत आहे, न्याय आहे, व्याकरण आहे, सांख्य आहे, मीमांसा आहे, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी विषय आहेत. मृदंग जरी शिकायचं झालं, आयुष्य जरी गेलं तर संपूर्ण मृदंग नाही शिकता येत. बऱ्याच दिवसापूर्वी सुरेश महाराजांची भेट झाली. म्हणजे मी पुण्याला जातोय. म्हणजे कशाला? म्हणजे शिकायला. म्हणजे तुमचं वय नाही आता शिकायचं. म्हणजे महाराज आयुष्यभर जरी शिकलं तरी त्या ठिकाणी ज्ञान अपुरं असतं. आता जवळपास 60च्या पुढे असताल तुम्ही, 65. अजूनही त्यांच्यामध्ये विद्यार्थी अवस्था जागी की अजून मी काहीतरी शिकावं, मृदंगातलं नवीन नवीन शिकावं. 65 वर्षापर्यंत जरी माणूस शिकला तरी पण काहीतरी अधुरं आहे, काहीतरी शिकायचं राहिलंय. आपलं ज्ञान अपुरं आहे, तुटपुंज आहे. म्हणून ज्याला आपल्याला अल्पज्ञानी म्हटलं जातं. आणि देवाचं सर्वज्ञ आहे, तो अभिज्ञ आहे. म्हणजे ताकदीचा, शक्तीचा जर त्या ठिकाणी परिचय केला, शक्ती देवाची आणि आपली बरोबर आहे का? त्या भगवंताचा अवतार कृष्ण अवतार, ज्या कृष्ण अवतारानं भगवंतानं एका करंगळीवरती काय धारण केला? गोवर्धन पर्वत धारण केला. तो केवढा आहे? आपण भागवत कथेमध्ये स्टेजवरती गोवर्धन पर्वत निर्माण करतो, पूजेला करतो ना, चिखलाचा मातीचा आपण गोवर्धन पर्वत निर्माण करतो. तो जरी आपल्याला गोवर्धन उचलताना करंगळीवरती फार मोठं काम झालं. जो चिखलाचा आपण करतो तो तर केवढा आहे? वृंदावन मध्ये त्याची परिक्रमा करायची झालं तर 22 किलोमीटरची परिक्रमा. एवढा विशाल गोवर्धन पर्वत सहज उचलला आणि करंगळीवरती धारण केला. त्याचं सामर्थ्य कुठं? आपण भरलेला तांब्या उचलू शकतो, करंगळीवरती नाही. आपली ताकद कुठं? देवाची ताकद. मग देव आणि आपण एक कसे असू शकू? म्हणजे नाही, देव आणि ईश्वर आणि जीव वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये भेदच अभेद होऊ शकत नाही. परंतु शास्त्रानं सांगितलं जीवो ब्रह्मैव न अपरहा. जीवच ब्रह्म आहे, ब्रह्मापासून जीव वेगळा नाही. मग वेगळा का भासतो? फक्त उपाधीच्या योगानं जीव वेगळा भासतो. उपाधी संपली, जीव आणि ईश्वरामध्ये अभेदच आहे. म्हणजे कशा प्रकारची उपाधी? जीव कशाला म्हटल्या जातं आणि ईश्वर कशाला म्हटल्या जातं? शास्त्रामध्ये सांगितली माया अवच्छिन्न चैतन्य ईश्वर आणि अज्ञान अवच्छिन्न चैतन्य जीव. जीवाला त्या ठिकाणी अज्ञानानं अवच्छिन्न म्हटलेलं, त्याला माया अवच्छिन्न म्हटलेलं. दोघांमध्ये चैतन्य, त्यांनी माया सोडायची आणि अज्ञान सोडायचं. उरलं दोघांमध्ये चैतन्य आणि दोन्ही चैतन्य वेगवेगळं नसून एक आहे. विठ्ठला विठ्ठला. उदाहरणाच्या द्वारे पाहिजे, दृष्टांताच्या द्वारे पाहिजे झालं तर आकाशामध्ये एक सूर्य आहे. आपण 1000 रांजणं पाण्याची भरून ठेवली, त्या पाण्यामध्ये पाणी भरून ठेवलं, त्या रांजणामध्ये पाणी भरून ठेवलं.
दुपारच्या वेळेस 1000 रांजणामध्ये 1000 सूर्य दिसायला लागली, याचा अर्थ 1000 सूर्य झाली का? नाही, सूर्य एकच आहे, सूर्याची प्रतिबिंब आहेत ती. म्हणजे ती कुठपर्यंत राहणार? रांजण फोडला, पाणी वाहून गेलं, कुठं गेले? ते गेले आपल्या मूळ प्रतिबिंबामध्ये, भासत होते त्या उपाधीमुळं. तसं परमात्मा रूपी सूर्याचे आपण काय आहोत? भासमान आहोत. आपलं शरीर एक प्रकारचं रांजण आहे. त्या रांजणामध्ये पाणी होतं. आपल्या शरीर रूपी रांजणामध्ये मन रूपी अंतःकरण रूपी पाणी, आणि अंतःकरण रूपी पाण्यामध्ये परमात्म्याचं पडलेलं प्रतिबिंब मला जीवात्मा म्हटलं जातं. म्हणजे तो रांजण फुटला, पाणी वाहून गेलं, हा रांजण फोडायचा का? नाही, म्हणजे आत्महत्या नाही करायची, रांजण फोडायचा नाही. हा रांजण मी नाही, हा रांजण माझा नाही, म्हणजे शरीर मी नाही, शरीर माझं नाही, इंद्रिय माझे नाहीत. अशा प्रकारचा दृढ निश्चय करायचा. जीव जीव राहत नाही, जीव शिवस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये भेद नसून त्या ठिकाणी अभेद आहे. आणि कधी भेद मानत असेल तर तो भ्रम आहे, आणि तो त्या ठिकाणी अमंगळ आहे. विठाला विठाला. पुढे सांगितलं अभेद सुद्धा भ्रम आहे आणि अमंगळ आहे. म्हणजे हे कसं उलट बोलतात? आत्ताच म्हणत आहेत की जीव आणि ब्रह्मामध्ये, जीव ईश्वरामध्ये अभेद आहे. कोणी भेद पाहत असेल तर तो भ्रम आहे, अमंगळ आहे. आणि लगेच शब्द काय वापरतात? अभेद सुद्धा भ्रम आहे आणि अमंगळ आहे. मला याची संगती कशी? मला दृष्टी वेगळी आणि व्यवहार वेगळा. सर्वामध्ये देव पाहणं, सर्वा गटी राम, देहादेही एक किंवा विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. ही दृष्टी आहे. चराचरामध्ये, कणाकणामध्ये, प्रत्येक जीवामध्ये, जंतूमध्ये देवाला पाहणं ही एक दृष्टी आहे. आणि या दृष्टीमध्ये भेद असता कामा नये. म्हणजे अभेद भ्रम आणि अमंगळ कसा आहे? म्हणजे दृष्टी वेगळी आणि व्यवहार वेगळा. म्हणजे कशा प्रकारे? म्हणजे सर्वामध्ये देव आहे आणि सर्वाबरोबर देव म्हणून जर व्यवहार करायचा झाला तर व्यवहार होऊ शकेल का? दृष्टी सर्वामध्ये देवाची करू शकतो, परंतु व्यवहार सर्वाकडे देव म्हणून करता येत नाही. कीर्तनाच्या नंतर गेलात आपापल्या घरी, एखाद्याची आई आजारी असेल आणि एखादा व्यक्ती आईचा भक्त आहे, आईचे पाय दाबत आहे, आई आजारी आहे, आणि त्याच्या जवळ बसलेली पत्नी, त्या पत्नीने म्हणावं, तुम्ही ऐकलं नाही आज कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं सर्वाभूती पाहे एक वास. सर्वामध्ये देव आहे. जसं तुमच्या आईमध्ये देव आहे तसा माझ्यामध्ये सुद्धा देव आहे. दररोज तुम्ही आईची सेवा करता, आज माझी सेवा केलेली नाही चालणार का? कारण माझ्यामध्ये देव तेवढाच आहे. असं नाही की आईमध्ये देव मोठा आहे, पत्नीमध्ये देव छोटा आहे. हरी व्यापक सर्वत्र समान आहे. मग सर्वामध्ये सारखाच देव आहे. मग आईची सेवा करता तसं पत्नीची सेवा करायला काय हरकत आहे? दृष्टी करा देवाची, परंतु देव म्हणून सगळं व्यवहार करता येत नाही. म्हणजे गुरु आणि शिष्य आहेत. गुरुमध्ये जेवढा देव तेवढा शिष्यामध्ये देव आहे. शिष्यामध्ये छोटा देव, गुरुमध्ये मोठा देव, असं काही नाही. दोघांमध्ये सारखा देव आहे. मग सारखाच जर देव सर्वांमध्ये असेल तर दररोज शिष्यानंच गुरुच्या का पाया पडावं? कधी गुरुने शिष्याच्या पाया पडावं? कारण दोघांमध्ये देव सारखा आहे. म्हणून सांगायचं की दृष्टीचा वेगळा विषय आहे आणि व्यवहाराचा वेगळा विषय. आणखी सोपं करून सांगायचं झालं, सर्वांमध्ये आपण देव पाहतो. म्हणजे मग नागामध्ये, म्हणजे सापामध्ये, विंचवामध्ये सुद्धा तुम्ही काय करा? देवाला पाहता. म्हणले हो, मग त्या देवाला आपल्या मांडीवरती घेऊन बसा. कशाला? सापाला आणि विंचवाला. जमेल का? नाही. त्याच्यामध्ये देव पहा, परंतु देव म्हणून व्यवहार जमणार नाही. व्यवहार दशेमध्ये त्या ठिकाणी भेदच पाहिला पाहिजे. व्यवहार दशेमध्ये जर भेद पाहिला तर नुकसान होईल, आणि दृष्टीमध्ये त्या ठिकाणी भेद पाहिला तर त्या ठिकाणी नुकसान होईल. विठाला विठाला. व्यवहार सर्वाबरोबर सारखा करता येत नाही. हरिद्वार मध्ये राहत असताना त्या ठिकाणचे मोठे स्वामीजी होते, आता ते ब्रह्मलीन झाले, ज्यांचं नावच होतं त्यागमूर्ती महाराज. गोशाळेमध्ये फिरत असताना वयोवृद्ध होते, त्यांच्या हाताला धरून चालवावं लागायचं. आणि गोशाळेमध्ये फिरत असताना त्यांचा हात माझ्या हातामध्ये होता, एका हातामध्ये त्यांच्या काठी. आणि अचानक आम्ही पाहिलं की गोशाळेमध्ये भयंकर शक्तिशाली सांड आमच्याकडे धावत येत आहे.
आमचे महाराज बोले अरे चलो चलो अंदर चलो ब्रह्मचारी मंदिर में चलो जल्दी. छोटा होतो 19-20 वर्षाचं वय असेल त्यावेळेस माझं. तर स्वामीजी उसमें भी भगवान है हम में भी भगवान है तो डरना क्या है. सब में भगवान है. गीता में कहा है सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्ट. सब में भगवान है फिर डरने की क्या बात है. बोले पहले अंदर चलो बाद में बताता हूँ क्या क्या बात है. बाद में बताया बोले उसमें भी भगवान है हम में भी भगवान है. भगवान की दृष्टि करनी है लेकिन भगवान बोल के व्यवहार सब जगह नहीं कर सकते. त्यावेळेस तर हे प्रमाण सुद्धा त्यांना माहित नव्हतं. कोणतं. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिव नये. परंतु हे उदाहरण मला त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि इकडं आल्यानंतर हे प्रमाण ऐकलं. मला साधूला प्रमाण जरी माहित नसेल मराठीचं परंतु त्याचा अर्थ त्या ठिकाणी ठाऊक होता. मला दृष्टी करणं वेगळं सर्वामध्ये देव पाहणं वेगळं. परंतु सर्वाला देव म्हणून व्यवहार करता येत नाही. जिथं दृष्टीनं पाहायचं सर्वामध्ये देव तिथं त्या ठिकाणी भेद पाहणं चुकीचं आहे. भ्रम आहे अमंगळ आहे. जिथं देव म्हणून व्यवहार सगळ्या बरोबर करायचा तिथं जर त्या ठिकाणी अभेद करण्याचा प्रयत्न केला सर्वांना सारखा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला तो सुद्धा भ्रम ठरेल आणि तो सुद्धा अमंगळ ठरेल. विठ्ठल विठ्ठल तुका मने मेदा भेदा मने भेदा भेद गेला वाद खंडोनी. म्हणजे भेदही संपला आणि अभेदही संपला. परंतु कोणता भेद संपला आणि कोणता अभेद संपला हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नुसती त्या ठिकाणी देवदृष्टी करायची तिथं भेद पाहिला तर गडबड. जिथं देव म्हणून व्यवहार करायचा तिथं जर त्या ठिकाणी अभेद करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी गडबड. म्हणून भेदही गरजेचा अभेद गरजेचा. दृष्टीमध्ये अभेद गरजेचा आणि व्यवहार दशेमध्ये भेद गरजेचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी याकरता एक उदाहरण सांगत असतो. जिथं भेद पाहिला पाहिजे तिथं भेदच पाहावा. तिथं जर अभेद पाहण्याचा प्रयत्न केला तर काही नुकसान होऊ शकतं. 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट ज्यावेळेस कोरोना आलेला नव्हता. कोरोनाच्या अगोदरचा काळ होता आणि त्या काळामध्ये आपल्या केंद्र सरकारने एक कायदा पास केलेला होता सीए नावाचा कायदा. काय प्रावधान होतं त्या कायद्यामध्ये. नागरिकता संशोधन बिल अशा प्रकारचं होतं. ज्या कायद्यामध्ये काय विधान होतं. पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमध्ये असणारे हिंदू शीख ईसाई बौद्ध पारशी यांना भारतामध्ये नागरिकता दिल्या जाईल अशा प्रकारचं त्या बिलामध्ये प्रावधान होतं. केंद्र सरकारनं ते बिल आणलं सीए नावाचं नागरिकता संशोधन नावाचं बिल. त्यावेळेस झालं काय. ते बिल आणल्यानंतर संपूर्ण देशामध्ये त्या कायद्याच्या विरोधात मोठमोठी आंदोलनं उभी राहिली. जागोजागी तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी आंदोलनाला बसले उपोषणाला बसले. दिल्लीमध्ये तर फार मोठा रस्ता जाम केला. शाहीनबाग तुम्ही टीव्हीला पेपरला नाव ऐकलं असेल. कशासाठी त्यांनी आंदोलन केलं. म्हणजे केंद्र सरकारनं जो कायदा पास केला त्याच्यामध्ये भेदभाव केला. म्हणजे काय भेदभाव केला. म्हणजे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमध्ये असणारे
हिंदू सिख ईसाई यांना बोलवलं परंतु मुस्लिमांना वगळलं. मुस्लिमाबरोबर हा भेदभाव आहे आणि भेदभाव आम्ही सहन करणार नाहीत. केंद्र सरकारवरती भेदभावाचा आरोप केला, देशावरती त्या ठिकाणी भेदभावाचा आरोप केला, परंतु विचार करून पाहिलं की केंद्र सरकारनं खरंच भेदभाव केला का? त्या ठिकाणच्या मुसलमानांना या ठिकाणी न बोलवणं हे चांगलं झालं का वाईट झालं? याच्यामध्ये भेदभाव आहे का समानता आहे? याचा जर विचार करायचा झाला, 3 देश आहेत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. तिन्ही मुस्लिम देश आहेत. मुस्लिम देशामध्ये मुस्लिमांना भीती नाही कशा प्रकारची. तिथं भीती कोणाला आहे? मुस्लिम इतर जे धर्म आहेत हिंदूंना भीती आहे. म्हणजे काय भीती आहे? म्हणजे ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, पाकिस्तानमध्ये राहणारा हिंदू आज 0% 1% आलेला आहे. ज्यावेळेस फाळणी झाली तसं पाहिलं तर मुळामध्ये फाळणीचा विचारच कशामुळे निर्माण झाला? म्हणजे मुस्लिमांसाठी एक वेगळा देश निर्माण करायचा, उरलेला देश हिंदूंसाठी पाकिस्तानाचं निर्माणच त्याकरता झालेलं होतं. कशासाठी? मुस्लिमांनी तिकडे जावं. आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठामपणे सांगितलं, ज्याच्याकरता तुम्ही फाळणी करताय तो उद्देश तरी पूर्ण रूपानं पूर्ण होऊ द्या. परंतु महात्मा गांधींनी सांगितलं नाही, म्हणजे ज्याला जिथं राहायचं तिथं राहू द्या. भारतामध्ये मुसलमानांना राहायचं इथं राहू द्या, तिथं हिंदूंना राहायचं तिथं राहू द्या, काही हरकत नाही. थोडीशी ती झालेली चूक आज देशाला त्या ठिकाणी भोगावी लागत आहे. त्या देशामध्ये ज्यावेळेस फाळणी झाली, कुठं 10%, कुठं 11% असणारा हिंदू आज 1% आलेला आहे. म्हणजे गेला कुठं हिंदू समाज? एक तर तुम्ही मारला, एक तर तुम्ही धर्मांतरित केला, मुस्लिम बनवलं त्यांना, नाही तर देशाच्या बाहेर हाकलून दिलं. आणि या देशावरती आरोप केला जातो की इथं भेदभाव होतोय. ज्या देशामध्ये फाळणीच्या वेळेस 7% असणारा मुस्लिम आज 21% पोहोचलेला आहे, तिथं त्या ठिकाणी 7% असणारा 1% पोहोचलेला. मग भेदभाव कोण करतोय आणि भेदभाव कोण्या ठिकाणी होतोय? आरोप केला जातोय या देशामध्ये असहिष्णुता आहे, या देशामध्ये इनटॉलरंट होतोय. अनेक प्रकारचे शब्द आले त्या काळामध्ये. आपल्या सनातन धर्मानं कधी अशी शिकवण दिली नाही एका जातीची किंवा एका धर्माची. आपल्या धर्मामध्ये शिकवण दिली वसुदैव कुटुंबकम, विश्वाला त्या ठिकाणी कुटुंब म्हटलं गेलं. आता विश्वात्मके देवे म्हटलं, विष्णुमय जग वैष्णव जग म्हटलं, विष्णुमय भारत नाही म्हटलं. मग आपला एवढा विशाल दृष्टिकोन असताना आपल्यावरती आरोप केला जातोय की त्या ठिकाणी भारत सरकारनं, केंद्र सरकारनं भेदभाव केला. भेदभाव बिलकुल नाही केलेला. ठीक आहे, तुम्ही पाकिस्तानमध्ये असा, बांगलादेशमध्ये असा, किंवा पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये असा, तुम्ही आमच्यासाठी नारायण आहेत. तुम्ही मुसलमान जरी असले, मुस्लिम जरी असले, आमच्या दृष्टीमध्ये भेदभाव नाही आहे. आम्ही असं नाही म्हणत की जे आमच्या धर्माचे आहेत तेच त्या ठिकाणी चांगले आहेत. काफिरांना मारा, काफिरांना मारल्यावर त्या ठिकाणी जन्नत भेटते, ही शिकवण आपल्या धर्माची नाही आहे. आपल्या धर्माची शिकवण आहे सर्वे भवंत सुखिनः सर्वे संतो निरामयाः. तरी आपल्यावर आरोप केला जातो की आम्ही भेदभाव करतो. भेदभाव नाही आहे. तुमच्यामध्ये सुद्धा आम्ही नारायण पाहतो, परंतु तुम्हाला इथं आणण्याची गरज नाही. तुम्हाला इथं आणलं, इथं नागरिकता दिली. कोणत्या गल्लीमध्ये, कोणत्या शहरामध्ये कधी बॉम्बस्फोट होणार याची जिम्मेदारी घेणार कोण? एवढ्या सीमाकडे कोट बंदोबस्त असताना चालूच, या शहरामध्ये बॉम्बस्फोट, त्या शहरामध्ये बॉम्बस्फोट. म्हणून आमच्या दृष्टीमध्ये भेदभाव नाही, किंवा केंद्र सरकारने सुद्धा भेदभाव केला नाही. योग्यच केलं ते. काय केलं? पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानच्या मुसलमानांना या ठिकाणी येऊ दिलं नाही. योग्यच केलं, कारण व्यवहार दशेमध्ये आम्ही तुम्हाला नारायण मानू शकत नाही. दृष्टीने पाहू तुम्हाला नारायण म्हणून. दृष्टी नारायणाची आहे सर्व जगातल्या लोकांसाठी, मग कोण्या धर्माचे असले, परंतु सर्वांना नारायण म्हणून आमच्या देशामध्ये आम्ही आणू शकत नाही. आणि तुम्हाला नारायण म्हणून आणलं तर इथल्या नारायणानं जायचं कुठं? म्हणून तुम्ही नारायण जरूर आहात, परंतु नारायण कसे आहात? तुका म्हणे सर्प विंचो नारायण. नारायण आहात, परंतु साप आणि विंचवासारखे नारायण आहात. तुम्हाला दुरून नमस्कार, तुम्हाला जवळ घेण्याची गरज नाही. म्हणून सरकारनं जे केलं
त्या ठिकाणी भेद पाहिला. ज्या ठिकाणी भेद पाहिला पाहिजे तिथं भेदच पाहावा आणि तिथं जर अभेद करण्याचा प्रयत्न केला तर नुकसानाला सामोरं जावं लागेल. विठाला विठाला भेदाभेद भ्रम अमंगळ. अभेद सुद्धा त्या ठिकाणी भ्रम आहे आणि अभेद सुद्धा त्या ठिकाणी अमंगळ आहे. पुढे तुकोबरांनी उपदेश सुद्धा केला दुसऱ्या चरणामध्ये. काजी तुम्ही भक्त भागवत. आई 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 काजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित शूत करा. कराल ते हित शूत करा. आई काजी तुम्ही भक्त भागवत. आई काजी तुम्ही भक्त भागवत. आई काजी तुम्ही भक्त भागवत. आई काजी तुम्ही भक्त ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल तेही त सत्य करा. विठोबा रुखमाई. विठोबा रुखमाई. विठोबा रुखमाई. विठोबा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा. हे भगवंताच्या भक्तांनो ऐका. भागवत शब्द भागवत ग्रंथासाठी नाही. भगवत म्हणजे भगवत अयमिती भागवत. जो भगवंताचा भक्त आहे असे भगवंताचे भक्त ऐका. काय ऐका? कराल ते हित सत्य करा. मानव देहाला आल्यानंतर सत्यहित करा. म्हणजे सत्यहित कशाला म्हणावं? काय केलं म्हणजे खरं हित सत्यहित झालं. म्हणजे घर बांधलं म्हणजे सत्यहित झालं का? लग्न झालं म्हणजे सत्यहित झालं का? मुलं बाळ झाले म्हणजे सत्यहित झालं का? नोकरी भेटली म्हणजे सत्यहित झालं का? जमीन खरेदी केली, नोकरी लागली म्हणजे सत्यहित नाही. म्हणजे सत्यहित नेमकं म्हणावं कशाला? म्हणजे सत्यहित त्याला म्हणावं जे हित प्राप्त झाल्यानंतर पुन्हा दुसरं काही हित भेटावं, प्राप्त व्हावं अशी कामना जिथं शिल्लक राहत नाही त्याला म्हणावं खरं हित. संसारामध्ये एखादं हित असं आहे का एक भेटलं की सगळं भेटल्यासारखं आहे? संसारामध्ये माणसाला किती भेटू द्या आणि काही भेटू द्या, पुन्हा काही नको अशा प्रकारची कामना शिल्लक राहतेच. काही ना काही राहते शिल्लक. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. फक्त परमार्थामध्ये होतं. संसारामध्ये इच्छा कशा आहेत? देवी भागवतामध्ये एका दैत्याचं वर्णन आलेलं आहे ज्याचं नाव होतं रक्तबीज. देवीनं त्याच्यावरती बाण मारायचा, त्याच्या शरीरातून रक्त खाली सांडलं की रक्ताच्या थेंबातून रक्तबीज तयार व्हायचे. त्याचं नावच होतं रक्तबीज. बीज म्हणजे बी
रक्तापासूनच त्या ठिकाणी बीज म्हणजे दुसरे रक्तबीज निर्माण व्हायचे. एकाला मारलं दुसरे 10 तयार, दुसरे 20 तयार. तसं एखादी इच्छा, एखादी वासना पूर्ण झाली दुसऱ्या 100 वासना तयारच असतात. कधी माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. परंतु एकदा का देवाची प्राप्ती झाली पुन्हा संसारातलं काही भेटावं, काही प्राप्त करावं ही कामना शिल्लक राहत नाही. संसारातल्या इच्छा वासना काळाच्या ओघामध्ये बदलत राहतात, कधी स्थिर नसतात. उदाहरण द्यायचं झालं, एखाद्या माणसाकडं भरपूर धन दौलत, नोकरी, पैसा, शेती, दुकान, मकान सगळं आहे. परंतु मनामध्ये खंत, जशी आत्मदेव ब्राह्मणाला खंत होती कशाची? संतती नाही, मुलबाळ नाही म्हणून. म्हणजे सगळं आपल्या घरामध्ये देवाच्या कृपेने एखादा मुलगा झाला ना आपलं कल्याणच होईल म्हटले. सगळं बाकी देवानं सगळं दिलं, फक्त मुलगा नाही, संतती नाही. देवाच्या कृपेनं झाला मुलगा. त्यांना वाटलं होतं अगोदर मुलगा झाला म्हणजे सगळं संपलं, सगळं हित झालं, पुन्हा कशाची गरज नाही. पुन्हा गरज वाटायला लागली त्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन भेटलं पाहिजे. गरज बदलली, वासना, इच्छा बदलली. म्हणजे चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन भेटलं म्हणजे कल्याण होऊन भेटलं. ऍडमिशन झालं का कल्याण? वर्ग दर वर्ग करत करत तो मुलगा 10वीला पोहोचतो. 10वीला गेल्यावर हित दिसायला लागलं कशामध्ये? 10वीला चांगले मार्क्स भेटले पाहिजेत. चांगले मार्क्स भेटले, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटेल. चांगले मार्क्स भेटले, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटलं. पुन्हा हित दिसायला लागलं 12वीच्या परीक्षेमध्ये. 12वीला चांगले मार्क्स पडले पाहिजे, नीट परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडले पाहिजेत. मुलाला डॉक्टर बनवायचंय, नीट परीक्षेमध्ये चांगले मार्क पडले, आपल्या मुलाचं कल्याण, आपलंही कल्याण. कल्याण हित कसं बदलत राहतं. झालं मुलाला नीट परीक्षेमध्ये नीट मार्क पडले, चांगल्या कॉलेजला, सरकारी कॉलेजला ऍडमिशन भेटलं. म्हणले आता हित झालं का? नाही म्हणले आता आमचा मुलगा डॉक्टर एकदा झाला ना मग आमचं कल्याण, पुन्हा काही देवाकडे मागायची गरज नाही. म्हणले चला की हो पंढरपूरला चला ना, चातुर्मास ऐकूया. म्हणले नाही हो, एकच चिंता आहे, आमच्या डॉक्टर साहेबाचा एकदा दवाखाना टाकून दिला ना मग काही चिंता करायचं काम नाही, मग देवदेवच करायचं आपल्याला. दिला दवाखाना टाकून. म्हणले आता चला. म्हणले डॉक्टर साहेबाच्या जेवायची व्यवस्था होत नाही, एकदा डॉक्टर साहेबाचं लग्न व्हावं. एकदा लग्न झालं ना मग त्यांचा संसार ते बघून घेतील, आपला परमार्थ आपल्याला करायचा. लग्न झालं, डॉक्टरला एक डॉक्टरीने आणली, लग्न झालं. म्हणले आता चला. म्हणले शेवटची इच्छा काय? एकदा नातवाचं तोंड पाहायचं. नातवाचं तोंड पाहिलं ना मग संपला. म्हणले संसारच संपला आपला. नातू झाला. म्हणले आता चला. म्हणले आता कसं जावं? दोघंही दवाखान्यात जातात, सुनबाई जातात दवाखान्यात, मुलगा दवाखान्यात जातो. त्या लेकराला सांभाळणार कोण? पुन्हा त्या लेकराची शाळा, त्याची 10वी, त्याची 12वी, त्याची नीट, तो डॉक्टर, त्याचा दवाखाना. संसारातले टप्पे सारखे बदलत राहतात. टप्पे बदलता बदलता एक दिवस आपला टप्पा येतो, जाण्याचा टप्पा, मरणाचा टप्पा. परंतु संसारातली इच्छा कधी कोणाची आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. म्हणून खरं हित एकच आहे, देवाची प्राप्ती. प्रल्हादाला देवानं विचारलं, कोणी नरसिंह भगवंतानं, प्रल्हाद माग काय मागायचं? प्रसन्न तुझ्यावर. प्रल्हाद म्हणतो मी काही व्यापारी नाही देवा, तुमचं भजन करायचं, भजनाच्या मोबदल्यामध्ये काही मागायचं हे व्यापारी करतात, मी भक्त आहे. प्रल्हादाचे फार अनमोल शब्द आहेत. आपण देवाची भक्ती करतो, देवाकडे काही मागतो ना, हा व्यापार आहे. प्रल्हाद म्हणतो मी व्यापारी नाही, मी देवा तुझा भक्त आहे. निष्काम भक्ती आपली. तरी देवाचा आदर, काहीतरी माग, काहीतरी माग. काय मागितलं प्रल्हादानं? देवा उरलेल्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनामध्ये मी कधी कुणापुढे हात पसरावा, कधी कुणाला काही मागावं अशा प्रकारची कामनाच निर्माण होऊ नये. असं नाही मागितलं की देवा एवढं दे की मागायची गरज पडणार नाही, असं नाही मागितलं. इच्छाच उत्पन्न होऊ नये. ही इच्छा काय उत्पन्न झाली? देवाची प्राप्ती झाली. खरं हित साधलं प्रल्हादानं. आपल्याला खरं हित साधलेलं नाही म्हणून आपल्याला संसारातील हे पाहिजे ते पाहिजे कामना आपल्या चालू राहतात. म्हणून तुकोबराय म्हणतात कराल ते हित सत्य करा. पुढे त्या ठिकाणी परमार्थाचं मार्गनिर्देशन करत असताना सांगतात कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे आपल्याकडून कोण्याही जीवाचा मत्सर घडू नये. मत्सर घडणं म्हणजे काय?
मत्तः सरती इति मत्सर, जो माझ्यापेक्षा पुढे चाललेला आहे त्याच्याविषयी मनामध्ये काहीतरी वाईट विचार येणे त्यालाच मत्सर म्हटलं जातं. दुसऱ्याचं कुणाचं काही चांगलं झालं आपल्याला वाईट वाटणं म्हणजे मत्सर आहे. संतांचं जीवन कसं आहे, दुःखवे अनेकांच्या दुःख, दुसरे दुःखीत झाले स्वतः दुःखीत होतात, दुसरे आनंदी झाले त्यांच्या आनंदामध्ये आनंदी होतात. परंतु दुष्टांचं काम कसं आहे, कुणाचं काही भलं झालं चांगलं झालं कोणी पुढं गेलं त्याला कसं पाठीमागं ओढता येईल, त्याला कसं खाली आणता येईल, दुसऱ्याचं वाईट चिंतन करणं त्याला म्हणावं मत्सर. आणि तुकोबरच सांगतात कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. मत्सर म्हणा, निंदा म्हणा, द्वेष म्हणा कधी कुणाचा करू नये. म्हणले काय होतं केल्यानं, म्हणले पहिलं नुकसान आहे. दुसऱ्याचा द्वेष, दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याचा मत्सर जर आपल्याकडून घडला त्याचं पाप धुतल्या जातं आणि ते आपल्या डोक्यावरती बसतं. आपलं मुख निंदा करत असेल, मत्सर करत असेल, द्वेष करत असेल तर आपलं मुख काय आहे, पाप धुणारी साबण एक प्रकारची. म्हणून म्हटले निंदकाचे तोंडी साबणाची वडी. मग आपलं मुख देवाचं नाव घेण्यासाठी आहे की दुसऱ्याची पाप धुण्याकरता, हे आपण लक्षात ठेवावं. परंतु दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याचा द्वेष, मत्सर एवढा गोड वाटतो करायला, कधी कधी तर रात्र रात्र निघून जाते गप्पामध्ये. दुसऱ्याचा हो तो तसा, तो तसा, तो तसा. त्यानं होणार काय, आपल्या मस्तिष्कामध्ये या वाईट गोष्टी भरल्या जातील. कोणत्या, अमुक माणूस असा, तमुक माणूस तसा, तो तसा, तो तसा. आणि वाईट गोष्टी जर मनामध्ये भरल्या तर काय होईल, मनाचा कचरा डब्बा झाल्याशिवाय राहणार नाही. तसं मोबाईल मध्ये काय असते, एक मेमोरी असते, मेमोरी. त्या मेमोरीमध्ये जर अशा जंक फाईल्स झाल्या, व्हायरसच्या फाईली झाल्या तर काय होतं, मेमोरीला फॉर्मेट मारावा लागतो, ती मेमोरी कामाची राहत नाही. जर आपल्या मनाच्या मेमोरीमध्ये वाईट विचार भरत राहिलो, चांगले विचार आपण भरत नाहीत. कोणी कुणाविषयी काही चांगलं सांगत असेल आपण विश्वास करत नाही त्याच्यावरती. परंतु कुणाचं काही वाईट जर चुकून जरी आपल्या कानावर आले पटकन आपण विश्वास ठेवतो आणि आपल्या मनरूपी मेमोरीमध्ये तिला सेव्ह करून टाकतो ती फाईल की हा माणूस म्हणजे असा, तो माणूस म्हणजे तसा. अशा प्रकारचा जर आपण कचरा जमा करत राहिलो तर आपलं मन, आपलं चित्त कचरा कुंडी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग अशा कचरा कुंडीमध्ये ना कधी चांगले विचार येणार, ना त्या विचार त्या मनाच्या द्वारे कधी चांगला अभ्यास होणार, ना चांगलं काही सुचणार. जी अभ्यास करण्यासाठी बुद्धीची प्रखरता लागते, जी शार्पनेस लागते, ती कुठंतरी खुंटीत होते. मग चांगला विषय समजत नाही, अभ्यास डोक्यामध्ये उतरत नाही, पाठांतर होत नाही. कारण त्याच्यामध्ये आपण गंदगी भरलेली, कचरा भरलेला आहे. मग मनाच्या द्वारे संसार जरी चांगला करायचा असेल, मन चांगलं पाहिजे, बुद्धी चांगली पाहिजे. आणि बुद्धी जर मंद झालेली असेल, खुंटीत झालेली असेल, त्या बुद्धीमध्ये चांगलं काही सुचणार नाही, चांगली कामं सुचणार नाही, चांगला अभ्यास करता येणार नाही, लक्षात सुद्धा राहणार नाही, विसराविसर व्हायला लागेल. कशामुळं, या मनामध्ये आपण वाईट विचार भरतो. कुणी जर म्हटलं ना अहो त्या माणसानं नवरात्रीमध्ये नुसत्या पाण्यावर उपवास केला, नुसत्या पाण्यावर काही खाल्लं नाही, आपण पटकर विश्वास करत नाहीत. काय माहिती रात्री सगळे झोपल्यावर काही खात असेल, मनामध्ये लगेच दुसरे विचार. आणि आपण असं जर ऐकलं, अहो तो माणूस त्याचा असं असं ऐकलं, लगेच म्हणतो हो मलाही तसं वाटत होतं. काही माणसाला सवय असते, कोणाचंही नाव घ्या, कोण्या नेत्याचं नाव घ्या, कोण्या गायकाचं नाव घ्या, कोण्या महाराजाचं नाव घ्या, कोण्याही व्यक्तीचं नाव घ्या, त्याचे वीक पॉइंट्स, त्याचे काही ना काही दोष त्याच्याकडे सिद्ध असतात. कोणाचंही नाव घ्या, त्याला चांगला माणूस कुठं दिसत नाही. मग त्याच्या मेमोरीमध्ये जर असा कचरा भरलेला असेल, चांगलं त्याला कधी सुचणार नाही, त्याला चांगला माणूस दिसणार नाही, चांगले विचार येणार नाहीत. हा झाला वरवरचा लाभ. आणि जर मनामध्ये मत्सर ठेवला, द्वेष केला, निंदा केली, तर त्या परमात्म्याचा द्वेष केल्याप्रमाणे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे मत्सर कुणाचा होतो, जवळच्या माणसाचा होतो की दूरच्या माणसाचा होतो मत्सर. विचार करून पाहिलं, दूरच्या माणसाचा मत्सर होत नाही, जवळच्या माणसाचा. जेवढा जवळचा माणूस तेवढा मत्सर जास्त. आणखी
आज जाऊन पाहायचं झालं दोघांचं क्षेत्र जर एक असेल तर मत्सर जास्त, दोघांचं क्षेत्र वेगवेगळं असेल तर मत्सर नाही होणार. एकाचं सिमेंटचं दुकान एकाचं खताचं दुकान, दोघांमध्ये मित्रता असू शकते कारण दोघांचं ग्राहक वेगळं आहे. दोघंही खताच्या दुकानावाले शेजारचं त्यांचं कधीच जमणार नाही कारण दोघांचे ग्राहक एकच आहे. क्षेत्र एक म्हटलं की प्रतिस्पर्धा आली, प्रतिस्पर्धा म्हणले आले की मत्सर आला. आणि जेवढा जवळचा माणूस बांधाला बांध असणारा माणूस त्याच्याशी जेवढा मत्सर दुसऱ्याचा मत्सर होणार नाही. जवळचा असो की परका असो मत्सर कुणाचा करू नये. कुणाचा मत्सर केला की देवाचा मत्सर केल्याप्रमाणे तुकोबरांनी शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. देह आहे, देहामध्ये अवयव आहेत, इंद्रिय आहेत. कोण्याही इंद्रियाला जर सुख झालं किंवा दुःख झालं जीवात्म्याला सुख दुःख होत. पायावर कोणी काठी मारली तर दुःख जीवाला होतं, पाय कोणी दाबून दिले तर जीवाला सुख होतं. डोकं दुखायला लागलं जीवाला त्या ठिकाणी दुःख होतं, डोकं कोणी दाबून दिलं तर जीवाला सुखही होतं. कोणी हातावर मारलं तर दुःख आहे, कोणी हात दाबून दिले तर हाताला त्या ठिकाणी जीवाला त्या ठिकाणी सुख आहे. त्याप्रमाणे कोण्याही जीवाचा मत्सर केला, निंदा केली, द्वेष केला तर त्या देवाचा द्वेष केल्याप्रमाणे. म्हणून तुकोबांनी सांगितलं कोण्याही जीवाचा न घोड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली.